हां विद्यार्थी मित्र हो, आता आपला तासिका क्रमांक 5वा चालू आहे. धडा आपला आहे या ठिकाणी मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. बरोबर आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये या ठिकाणी आपला कोणता धडा या ठिकाणी धडा हा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा धडा आहे. याच्यामध्ये DNA रिप्लिकेशन हा आपण भाग या ठिकाणी बघणार आहोत. याच्या अगोदर बघा DNA इज अ जेनेटिक मटेरियल कसं आहे ते आपण ओळखून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियल फेजमध्ये असणारं जे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत असताना त्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये व्हायरस आपला DNA इंट्रोड्यूस करतो आणि त्याच्यानंतर प्रोटीनचा वर असलेला भाग मागे राहतो. म्हणून प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही, DNA इज अ जेनेटिक मटेरियल असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी रिप्लिकेशन ऑफ DNAमध्ये मी या ठिकाणी हे वाचतो. या ठिकाणी आता तुम्ही बघा या ठिकाणी मी काय म्हणतो ते बघा. आता DNA रिप्लिकेशनमध्ये तुटून एकाचे 2 होणे. बरोबर आहे. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 अशा पद्धतीने त्याला रिप्लिकेशन आपण म्हणतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. त्याचं या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची गुणाकाराच्या पद्धतीने वाढ होणे असा त्याचा अर्थ आहे. आता बघा या ठिकाणी एक DNAचे ते 2 होणे, ते तयार होणे, 2चे 4 होणे. बरोबर. DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. बघा याला अंडरलाईन करा तुम्ही या वाक्याला. DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. बघा मी 11वीमध्ये सेल्युलर बायोलॉजी आपण शिकवले तुम्हाला मी. बरोबर आहे. पेशीमध्ये असणारा केंद्रक. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं न्यूक्लियस सांगितलं. न्यूक्लियस काय करतं? रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल असं मी सांगितलं होतं तुम्हाला. बरोबर आहे. कारण DNA हे केंद्रकामध्ये असतं म्हणून मी ते सांगितलं होतं तुम्हाला. आणि आता त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये असा कोणता भाग असतो की पेशीच्या सर्व भागांना नियंत्रित करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल असा त्याचा अर्थ आहे. बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर. त्याचं सगळ्यांचं एकच स्ट्रक्चर असल्यासारखं असतं, एकच काम नियंत्रण करणे असा त्याचा. इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्यूल इन द सेल. आणखीन काय काम आहे या ठिकाणी? पेशीमध्ये दुसरे मॉलिक्यूल तयार करणे. ॲट द सेम टाईम याच वेळेस वेन द सेल रिप्रोड्यूस अशा वेळेस मग त्याच टायमिंगमध्ये सेल का होते? रिप्रोड्यूस. पुन्हा एका पेशीचे 2 पेशी 2चे 4 विभाजन होऊन DNA ऑल्सो शुड डुप्लिकेट इट सेल्फ टू डिस्ट्रीब्यूट. मग DNA काय करतो? आणखीन याच्यामध्ये अशाच पद्धतीने डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट म्हणजे त्याचे डबल होणे. एकाचे 2 होणे, 2चे 4 होणे जे आपण म्हणतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. हे पेज नंबर 74वर आहे. आता 75 पेजवर या ठिकाणी बघा काय म्हणतो या ठिकाणी. त्याचा तो भाग आहे इक्वली टू द डॉटर सेल्स. कोणाचं इथं काय म्हणतो? इथं शब्द बघा. DNA ऑल्सो शुड डुप्लिकेट इट सेल्फ टू डुप्लिकेट इक्वली टू डॉटर सेल. बघा म्हणजे काय? DNA विभाजन होऊन त्याचं नंतर आणखीन त्याच्यासारखं त्या ठिकाणी इक्वल डॉटर सेल तयार केल्यासारखं करतात असा त्याचा अर्थ आहे. ॲज ए कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA हॅज टू परफॉर्म 2 इम्पॉर्टंट फंक्शन. DNA काम काय करतो? 2 इम्पॉर्टंट फंक्शन त्या ठिकाणी रेग्युलेट होतात असा त्याचा अर्थ आहे. एक आहे हिट्रो कॅटलिक फंक्शन. हिट्रो म्हणजे वेगवेगळे आणि ऑटोमध्ये त्याच्यामध्येच असा त्याचा अर्थ हे फंक्शन आहे. आता बघा हिट्रो या ठिकाणी काय म्हणतं आहे? व्हेन DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल अदर दॅन इटसेल्फ. त्याच्या स्वतःपेक्षा दुसरे काय करणार? केमिकल मॉलिक्यूल डायरेक्ट तयार करणे. देन सच फंक्शन ऑफ द DNA आर कॉल्ड. DNAच्या असा फंक्शनला काय म्हणतात? हिट्रो कॅटॅलिटिक फंक्शन. बरोबर आहे. म्हणजे काय फंक्शन आहे या ठिकाणी? त्याच्यापेक्षा दुसरे केमिकल मॉलिक्यूल तयार करणे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ RNA, ट्रान्स्क्रिप्शन, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, ट्रान्सलेशन एक्सेट्रा. बघा
हे डीएनएच्या व्यतिरिक्त काम करतं. सिंथेसिस आरएनए तयार करणे त्याला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. सिंथेसिस ऑफ प्रोटीन याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. आता हे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन हे पुढच्या भागामध्ये येणार आहे. तिथं त्या ठिकाणी आणखी तुम्हाला त्याच्यावर डिटेल मी सांगणार आहे. बघा, ऑटो कॅटॅलिक फंक्शन. ऑटो म्हणजे काय? स्वतःमध्येच असा त्याचा अर्थ. वेन डीएनए डायरेक्ट सिंथेसिस ऑफ डीएनए इट सेल्फ. डीएनए हे स्वतःहून स्वतः तयार होणे. देन सच फंक्शन ऑफ डीएनए इज कॉल्ड ऑटो कॅटॅलिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल रिप्लिकेशन. बघा, डीएनए एकाचे दोन दोनचे तयार होणे ते आपण रिप्लिकेशन आपण म्हणतो ते. बरोबर आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. हे डीएनएची एक या ठिकाणी एक स्टँड दाखवतो तुम्हाला. हे कसं तयार केलं जातं त्या ठिकाणी डीएनएची. आता या ठिकाणी रिप्लिकेशन कशाला म्हणतात हे दाखवतो. बघा, हे डीएनए अशा पद्धतीने आहे काही. मग आता हे रिप्लिकेशन म्हणजे काय? ह्याच्यासारखंच असं तयार होणे आहे. आता ह्याच्यामध्ये आता बघा इथं आहे, लक्षात आलं. म्हणजे हे अगोदर जसं डीएनएचं मॉलिक्यूल आहे इथे सुद्धा तसा तयार झाला. इथे सुद्धा तयार झाला. यालाच आपण या ठिकाणी काय म्हणू? रिप्लिकेशन ऑफ डीएनए मॉलिक्यूल आपण असं या ठिकाणी म्हणतो. राईट. चला आता बघा पुढे या ठिकाणी याला रिप्लिकेशन असं म्हणतात. द प्रोसेस बाय विच द डीएनए डुप्लिकेट इट सेल्फ इज कॉल्ड रिप्लिकेशन. आता सांगितलं अशी प्रक्रिया डीएनए त्याच्यासारखा डुप्लिकेट दुसरा मॉलिक्यूल दुसरा तयार करतो. आता दाखवल्यासारखं मी तुम्हाला त्यालाच आपण रिप्लिकेशन असं म्हणतो. थ्रू रिप्लिकेशन इट फॉर्म टू कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट्स. काय होतं त्या ठिकाणी? त्याच्यासारखीच हुबेहूब कॉपी तयार होतात. मी आता तुम्हाला करून दाखवलं त्या ठिकाणी. वर डीएनएचं मॉलिक्यूल असलं खाली दोन तयार झाल्यासारखे त्याच्यासारखेच हुबेहूब प्रतिकृती मॉलिक्यूलच्या कॉपी तयार होतात. आता बघा पोट ह्याच्यामध्ये दिले इन युकॅरिटिक ऑर्गॅनिझम. युकॅरिटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये केंद्रक आहे ते. रिप्लिकेशन ऑफ डीएनए टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. सेल सायकलमध्ये होतं. कारण सेल सायकल लक्षात घ्या, मी 11वीमध्ये तुम्हाला शिकवलेला भाग आहे पेशी. बरोबर आहे. पेशीचं विभाजन सेल सायकल आणि त्याच्यामध्ये डीएनए कुठे तयार होतात त्या ठिकाणी सेल सायकल 8वा 11वीची. बरोबर आहे. इन युकॅरिटिक ऑर्गॅनिझम रिप्लिकेशन ऑफ डीएनए टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. इट ऑकर इन एस फेज ऑफ इंटरफेज इन द सेल सायकल. सेल सायकलमध्ये इंटरफेज आहे. लक्षात घ्या काय म्हणतो मी. सेल सायकलमध्ये काय? इंटरफेज आहे. त्या इंटरफेजमध्ये एस फेज आहे. लक्षात आलं काय म्हणतो? 8वा त्या ठिकाणी इंटरफेजमध्ये काय काय या ठिकाणी. राईट. असा त्याचा अर्थ. चला पुढे. वाटलं तर तुम्ही मागचं काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. डीएनए रिप्लिकेट थ्रू द सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे त्याच्यासारखाच हुबेहूब असा त्या ठिकाणी मॉडेल तयार होणे. बरोबर आहे. द मॉडेल फॉर द सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन वॉज प्रपोज्ड बाय वॅटसन क्रॅक. आता हा मॉडेल कोणी दाखवून दिला? वॅटसन क्रॅक नावाच्या शास्त्रज्ञाने. बरोबर आहे. ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलल अँड कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ डीएनए स्टँड. आता डीएनएचे स्टँड म्हणजे आता डीएनए स्टँड कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी. तो काय डीएनएची ही एक. बरोबर आहे. याला आपण डीएनएची स्टँड म्हणतो आपण या ठिकाणी. हे डीएनए कुठपर्यंत बी असं अशा पद्धतीने येत असतं ते. हे डीएनए बरोबर आहे. ही एक त्याची शिडी असल्यासारखी पाय शिडीचा. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ. त्याला स्टँड आपण असं म्हणायचं असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. द प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन इज ॲज बिलो. आता त्याची प्रक्रिया जी होते तर ती कशी तर त्या ठिकाणी खाली दिलेली आहे. नंबर 1 याच्यामध्ये काय आहे? ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. आता न्यूक्लियोटाइड हा शब्दाचा या ठिकाणी अर्थ मात्र बघा. पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस. हा एक न्यूक्लियोटाइड आहे. डीएनएमध्ये हजारो न्यूक्लियोटाइड असतात. लक्षात आलं काय म्हणतो. आता मी तुम्हाला सांगतो खरं तर ते स्ट्रक्चर कसं असतं. तर हे बघा हे पेंटो शुगर. खरं तर तुमच्या पुस्तकात त्याने द्यायला पाहिजे. ते दिलेलं नाही ते त्या ठिकाणी. मी रफली आकृती काढतो या ठिकाणी. हे पेंटो शुगर
सॉरी, एक मिनिट, जरा हे जरा कट करतो का. हे 5 कॉर्नर असलेले हे फॉस्फेट ग्रुप, हे पी आय, हे पी आय. नंतर हे एन बी म्हणजे नायट्रोजन बेस, आणि ह्याच्यामध्ये असे 2 बॉन्ड असतात, बरोबर. एन बी नायट्रोजन बेस 3 प्रकारचे आहेत, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन डी एन एमध्ये. अशा प्रकारची ही जी आहे आकृती, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये परत अशा पद्धतीने हे बघा, हे फॉस्फेट ग्रुप, त्याच्यानंतर हे पेंटोज शुगर, हे फॉस्फेट ग्रुप, नंतर हे पेंटोज शुगर, ह्याच्यामध्ये एन बी नायट्रोजन बेस, हे सुद्धा एन बी नायट्रोजन बेस. आता या ठिकाणी एवढ्या मॉलिक्यूलला या ठिकाणी न्यूक्लियोटाइड असे म्हणतात, आणि डी एन एमध्ये अशा प्रकारचे न्यूक्लियोटाइड खूप असतात या ठिकाणी, बरोबर. आणि याला न्यूक्लियोटाइड असं म्हणतात. आणि जर फॉस्फेट ग्रुप नसेल तर त्याला न्यूक्लियोसाइड असं म्हणतात. एवढ्या ग्रुपला पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस. मग नायट्रोजन बेस कसं कोणतं का असं, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे 4 पैकी त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही म्हणून मी तुम्हाला इथे समजून सांगतो न्यूक्लियोटाइड काय अर्थात आहे. ओके. बघा, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड असं त्याने सांगितलेलं आहे. द 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड डी एन ए, दॅट इज स्मॉल डी AMP, स्मॉल डी GMP, स्मॉल डी CMP, बरोबर. अँड स्मॉल डी TMP. खरं तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी वेगळा शब्द ए लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी कोणता, या ठिकाणी ए हे ॲडेनिन नायट्रोजन बेस, हे जी ग्वानिन आहे, हे सी सायटोसिन आहे, बघा इकडं सायटोसिन, बरोबर, सी, आणि टी थायमिन. म्हणजे हे नायट्रोजन बेस आहेत, बाकी सगळे कॉमन आहेत त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ. हे नायट्रोजन बेस 4 आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट इन द न्यूक्लियोप्लाझ्मा, दे आर ॲक्टिवेटेड बाय ATP. ATP म्हणजे ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेट, हे ऊर्जा निर्मितीचं आहे या ठिकाणी. इन द प्रेझेन्स ऑफ एन एन्झाईम फॉस्फोरलेज. आता हा ASC शब्द आला की तो एन्झाईम लक्षात घ्यायचा या ठिकाणी. हे बघा इथं, बरोबर, ASC, राईट. हां, चला पुढे. आता या ठिकाणी काय म्हणतो बघा. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट, दॅट इज स्मॉल डी ATP, स्मॉल डी GTP, स्मॉल डी CTP अँड स्मॉल डी TTP. हे सगळे शॉर्ट फॉर्म आहेत. द प्रोसेस इज नोन ॲज फॉस्फोरिलेशन. यालाच फॉस्फोरिलेशन असे म्हणतात. ओके. पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. आता म्हणजे या ठिकाणी काय म्हणतं आहे, आता DNA रिप्लिकेशन होत असताना बघा, मी आणखीन एकदा सांगतो, हे दाखवतो तुम्हाला. DNA, हे DNAची अशी स्टँड, बरोबर. आता या ठिकाणी इथून असं DNAची दुसरी स्टँड आली, राईट. आता इथून अशा पद्धतीने DNAची दुसरी स्टँड आली. कोणत्या पॉईंटहून दुसरा मॉलिक्यूल सुरू होतो बघा. पॉईंट ऑफ ओरिजिन, इनिशिएशन पॉईंट. बघा कोणाकडून, हे एक DNA पूर्ण मॉलिक्यूल आहे इकडं, बरोबर आहे. आणि हा एक मॉलिक्यूल तयार झाला, बरं. याच्यासारखाच हुबहूब याच्यासारखं इथे सुद्धा मॉलिक्यूल तयार झाला. जे पॉईंट आहे कुठून निघतं त्या ठिकाणी रिप्लिकेशन, या ठिकाणी इथून भाग, बरोबर. तो संदर्भ त्या ठिकाणी त्याने सांगितलेला आहे. चला आता पुढे बघा, या ठिकाणी वाचतो. त्या ठिकाणी बघा काय आहे त्याचं. हां, पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट हे शब्द सांगितलेला आहे. इट बिगन्स ॲट ए स्पेसिफिक पॉईंट origin and transmit at the point T. Origin is flanked by T site. त्या पॉइंटला जागेला नाव दिलेलं आहे. द युनिट ऑफ DNA in which replication occur is called replicon.
ज्या पॉईंटच्या ठिकाणावर रिप्लिकेशन होतो, एकाचे दोन होतात, तुकडे होतात त्या ठिकाणी, तर त्याला आपण रिप्लिकॉन असं आपण म्हणतो. इन प्रोकॅरियोट्स देर आर किंवा देर इज नॉट वन रिप्लिकॉन, हावेवर इन यूकॅरियोट देर आर सेव्हरल रिप्लिकॉन इन टँडेम. बघा, अनेक अशा प्रकारचं रिप्लिकेशन होतं असं त्यानं या ठिकाणी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. हे बघा, रिप्लिकेशन होत असलेलं आहे का? बघा आकृती बघा, या ठिकाणी एकाचे दोन तयार होऊ लागले. ते घेऊ काही, ही एक स्टँड आहे का? ही एक स्टँड अशा पद्धतीने आणि दुसरी स्टँड आहे, बरोबर. ह्या पॉईंटपासून इथून हे एक वेगळं झालं, हे एक वेगळं झालं, हे दोन ह्याची तयार होऊ लागले त्या ठिकाणी. आता इथं नावं दिलेलं त्या ठिकाणी बघा, काय नाव आहे या ठिकाणी? हे बघा, रिप्लिकेशन फोर्क. फोर्क म्हणजे अशा पद्धतीत तयार झालेला, तुमचे ट्युनिंग फोर्क असते बघा फिजिक्समध्ये, बरोबर. तशा पद्धतीत त्या ठिकाणी फोर्क, बरोबर, दुभाजक असलेलं त्या ठिकाणी. हां, ते मी वाचतो बघा या ठिकाणी. अगोदर आकृतीमध्ये सांगतो. रिप्लिकेशन फोर्क आहे, लॅगिंग टेम्पलेट आहे, RNA प्रायमर आहे, ओकाझाकिया फ्रॅगमेंट्स आहेत. बघा आता हे शब्द हे काय आहे त्या ठिकाणी? रिप्लिकेशन फोर्क, एकाचे दोन असे फोर्क तुकडे होऊ लागले त्या ठिकाणी, बरोबर. लॅगिंग टेम्पलेट्स, आता लॅगलिंग म्हणजे त्या ठिकाणी, लॅग म्हणजे त्या ठिकाणी एक वेगळी त्या ठिकाणी का होणे, पुढे येणारी त्याची फांदीची आपण म्हणतो ना एखादा भाग, तसा अर्थ. RNA प्रायमर्स, आता त्या DNAच्या फ्रॅगमेंट्सवर, लॅगिंग स्टँडवर RNA आलेला आपल्याला बारीक तुकडामध्ये दिसतंय, डॉटेडने लक्षात घ्या. आणि ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हणजे तुटक पद्धतीने दाखवलेले त्या ठिकाणी तुकडे, बरोबर. डिसकंटिन्युएस असलेलं आहे. आणि इथं खाली दिलेलं आहे लीडिंग स्टँड, म्हणजे लीडिंग म्हणजे त्यासारखं पुढे कंटिन्यू होणारा असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता हेच एकाचे दोन कसे तयार होऊ त्या ठिकाणी, एका शिडीचे दोन शिडी त्या ठिकाणी तयार होत असलेलं, दोन पायाचे, तिथे लॅगिंग टेम्पलेट असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर लीडिंग टेम्पलेट आहे, पुढं जाणारं असं त्याचा अर्थ आहे. RNA प्रायमर्स आहे, बरोबर. RNA प्रायमर्स त्या स्टँडवर येतो, ओकाझाकी फ्रॅगमेंट आणि न्यू स्टँड तयार झाली, त्याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ DNA असं म्हणतात. लक्षात आलं? आता तोच भाग या ठिकाणी आपण काय या ठिकाणी याच्यामध्ये डिस्क्रिप्शनच्या पॉईंटच्या माध्यमातून या ठिकाणी बघू. बघा, ॲट द पॉईंट O एन्झाईम एंडोकायनस nicks one of the strand of DNA temporarily. The nick occur in the sugar phosphate backbone or the phosphodiester bond. पण त्याच्यामध्ये असणारा त्या ठिकाणी जुळणारा त्या ठिकाणी केमिकलचा बॉन्ड त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ. अनवेंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल, DNA मॉलिक्यूलचं या ठिकाणी वेंडिंग असलेलं काय म्हणतं या ठिकाणी नाव. एन्झाईम DNA हेलिकेज ऑपरेट बाय द ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे काय म्हणतं, अनवेंडिंग DNA मॉलिक्यूल तुटून तुकडा वेगळा होणे. आता इथं या ठिकाणी बघा, इथं या ठिकाणी वेगळा होतं, या ठिकाणी बाजूला जाऊन त्या ठिकाणी इथे आहे का, तो शब्द या ठिकाणी तिने सांगितलेला आहे. म्हणजे मध्ये दोघांच्या मध्ये असणारं वीक हायड्रोजन बॉन्ड असतात, ते तुटल्यानंतरच वेगळे होतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी नाव एन्झाईम DNA हेलिकेज ऑपरेट बाय द ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड इन ए vicinity of O. The strand of DNA separate and unwind. बघा, this unwinding is bidirectional and continue as Y-shaped replication fork. कशी आकृती तयार झाली? Y आकाराची. बघा इथे बघा, आणखीन इथं Y आकाराची, उलटा Y असल्यासारखं या ठिकाणी असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, each separated strand acts as template. आता हे याच्यामध्ये सेपरेट होत असले त्याच्यावर टेम्पलेट असतं RNAचं. द टू सेपरेटेड स्टँड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द रिकॉइलिंग
रिजॉइनिंग बाय SSBP कंसामध्ये सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन कंस बंद SSBP म्हणजेच त्याला काय सिंगल स्ट्रँड बाइंडिंग बरोबर प्रोटीन रिमेन अटॅच्ड टू both the separated strand so as to facilitate synthesis of polypeptide strand. आता पॉलीपेप्टाइड स्टँड तयार होते असं त्यानं सांगितलेलं या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर रिप्लिकेशन फोर्क. आता रिप्लिकेशन फोर्क कसं तयार होतं तर हे या ठिकाणी आपण या ठिकाणी ते बघितलेलं आहे बरोबर आहे. रिप्लिकेशन फोर्क म्हणजे त्या ठिकाणी तयार झालेली द पॉईंट फॉर्म्ड बघा मी या ठिकाणी वाचलेला रिप्लिकेशन फोर्क द पॉईंट फॉर्म्ड ड्यू टू अनविंडिंग अँड सेपरेटेड ऑफ टू स्टँड appear like a Y-shaped fork बरोबर Y-shaped fork तयार झालेला आहे called as replicating कंसामध्ये रिप्लिकेशन फोर्क बरोबर. जसं तुमच्या फिजिक्समध्ये ट्युनिंग फोर्क आहे ना तसं वाय करायचं त्या ठिकाणी. द अनवेंडिंग ऑफ द स्टँड इम्पोज द स्ट्रेंथ विच इज रिलीव्ड बाय सुपर हेलिक्स रिलॅक्झिंग एन्झाईम. आता त्याच्यामध्ये एन्झाईम या ठिकाणी ते रिप्लिकेशन करण्यासाठी मदत करतं असा त्याचा अर्थ आहे. आणि 5वा सिंथिसिस ऑफ न्यू स्टँड आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहू कारण एवढाच भाग जातो आहे. त्यानंतरचा भाग आपला पुढं तुम्हाला अपलोड होणार नाही. इथे स्टॉप करू. धन्यवाद.